नमस्कार. आत्ता आपण संशोधन प्रक्रियेमधले दोन महत्त्वाचे टप्पे एकत्रितपणे समजावून घेणार आहोत. संशोधन परिणामांचा अन्वयार्थ लावणं आणि अहवाल लेखन. इंटरप्रिटेशन ऑफ द रिझल्ट्स अँड रिपोर्ट रायटिंग. संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये संशोधक जी आकडेवारी आणि माहिती गोळा करतो, त्या आकडेवारी आणि माहितीचं सर्वप्रथम त्याला वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरण केल्यानंतर त्याच्या आधारे तो त्याचं तालिकाकरण करतो, टेबल्स बनवतो आणि या तालिकांच्या म्हणजे टेबल्सच्या आधारावर तो त्या माहितीचं विश्लेषण करतो. आता हे विश्लेषण करत असताना त्याला त्या संशोधन साहित्याचा अन्वयार्थ लावायचा असतो. आपण इथे समजावून घेणार आहोत की संशोधन प्रक्रियेमध्ये हा अन्वयार्थ लावायचा म्हणजे नक्की काय करायचं आणि कशा प्रकारे तो अन्वयार्थ आपण लावायचा आणि स्पष्टीकरण करायचं हे आपण थोडक्यात समजावून घेणार आहोत. आणि मग आपण बघणार आहोत अहवाल लेखनासंदर्भातले काही मुद्दे. संशोधन परिणामांचा अन्वयार्थ. मुळात अन्वयार्थ लावणे म्हणजे काय? इंटरप्रिटेशन म्हणजे काय? एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ज्यावेळेला घडते त्यावेळेला त्या घटनेचं संदर्भात प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो. घटना एकच असते, परंतु अनेक वेळेला त्या प्रत्येकानं लावलेल्या त्या घटनांचा अर्थ वेगवेगळा असतो. त्यामुळे आपण जेव्हा एकाच घटनेबद्दल वेगळ्या लोकांकडून ऐकतो त्यावेळेला ती घटना आपल्याला प्रत्येकाकडून वेगळ्या प्रकारे ऐकायला मिळते. ह्याचं कारण प्रत्येकाच्या विचारांवर त्याचं ज्ञान किंवा त्याचा अनुभव, त्याची विचार करण्याची पद्धती या सगळ्यांचा पगडा असतो आणि याच्या आधारावर तो ती घटना स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि इतरांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या बाबतीत या पातळ्या म्हणजे ज्ञानाची पातळी, अनुभवाची पातळी, विचार करण्याची प्रवृत्ती ही वेगळी असल्यामुळे प्रत्येकजण याचं स्पष्टीकरण वेगळ्या प्रकारे करताना आपण अनुभवतो. त्यालाच इंटरप्रिटेशन असं म्हणतात. इंटरप्रिटेशन म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्या परीने अर्थ स्पष्ट करणे. संशोधनाच्या बाबतीत इंटरप्रिटेशन म्हणजे काय? संशोधन प्रक्रियेमध्ये संशोधकानं त्या समस्या निवडीपासून ते त्या समस्येच्या अनुषंगानं पूर्वीचं संशोधन साहित्याचा आढावा घेणं किंवा वाचणं, ते समजावून घेणं, माहिती गोळा करणं, आकडेवारी गोळा करणं, त्या संशोधन समस्येचं सैद्धांतिक पार्श्वभूमी समजावून घेणं, या अनुषंगाने त्याने भरपूर अभ्यास केलेला असतो, वेळ दिलेला असतो, अनेक लोकांकडून ऐकून घेतलेलं असतं आणि त्यामुळे त्या विषयाचं त्याचं एक विशिष्ट पातळीवरचं ज्ञान विकसित झालेलं असतं, डेव्हलप झालेलं असतं. याच्या आधारे तो त्या संशोधन समस्येचं स्पष्टीकरण करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला संशोधन समस्येचा अन्वयार्थ लावणं असं म्हणता येतं. परंतु हे स्पष्टीकरण करत असताना संशोधक बऱ्याच वेळेला अशी शक्यता निर्माण होते की यातून संशोधकाच्या पूर्वग्रहांचा प्रभाव त्या स्पष्टीकरणावर पडू शकतो. चांगल्या संशोधनामध्ये असं होता कामा नये. संशोधकाचे पूर्वग्रह आणि पूर्वमतं यांचा प्रभाव त्याच्यामध्ये पडता कामा नये. संशोधनामधून जे काही समोर येतं ते आहे तसं मांडण्याचा प्रयत्न त्यानं केला पाहिजे. मग हे एका बाजूनं पूर्वग्रहाचा प्रभाव पडता कामा नये, आहे ती वस्तुस्थिती सामोरी आली पाहिजे. हे करत असताना संशोधकाला अन्वयार्थ लावायचा असताना खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी आपल्या संशोधन साहित्याचा किंवा आकडेवारीचा आणि माहितीचा अन्वयार्थ लावत असताना, इंटरप्रिटेशन करत असताना संशोधकाने आपल्या संशोधनाचे रिझल्ट्स म्हणजे आपल्या संशोधनाचे परिणाम किंवा निष्कर्ष हे यापूर्वी त्याने आढावा घेतलेल्या संशोधन साहित्यातील इतर संशोधकांच्या निष्कर्षांशी वेळोवेळी पडताळून घेऊन तशी मांडणी केली पाहिजे. थोडक्यात ती तुलना करत गेली पाहिजे. संशोधकाला आपल्या निष्कर्षामध्ये काय आढळलं, एखाद्या विशिष्ट विषयावर काय आढळतं आहे आणि त्याच वेळेला तशाच प्रकारच्या त्याने साहित्याचा आढावा घेतलेल्या त्या संशोधनोत्तर लेखांमध्ये, साधर्म्य असणाऱ्या लेखांमध्ये त्यांना काय आढळलं याची तुलना करत जर तो गेला तर त्यातून वस्तुस्थिती सामोरं आणणारा अन्वयार्थ संशोधकाला मांडता येतो किंवा लिहिता येतो.
त्यामुळे संशोधन परिणामांचा अन्वयार्थ लावणं म्हणजेच यापूर्वीच्या या विषयातील अभ्यासकांचे निष्कर्ष आपल्या निष्कर्षाशी जुळतात अथवा नाही हे समजावून घेणं आणि तशा प्रकारे मांडणी करणं. आता निष्कर्ष जुळत असतील तर ते का जुळत आहेत आणि निष्कर्ष जुळत नसतील तर का जुळत नाहीत याची स्पष्ट मांडणी संशोधकाला या अन्वयार्थ लावत असताना, स्पष्टीकरण करत असताना थोडक्यात करावी लागते. आपले निष्कर्ष संशोधन साहित्याचा आढावा घेतलेल्या संशोधनपर लेखांमधल्या त्यांच्या निष्कर्षांशी जुळत आहेत का, जुळत असतील तर का जुळत आहेत आणि जुळत नसतील तर ते का जुळत नाही आहेत, त्याची कारणं काय आहेत याचं स्पष्टीकरण केलं गेलं पाहिजे. जुळत असतील तर त्याची काही सामान्य स्पष्टीकरण असू शकतात. जुळत असतील तर याचा अर्थ असा होतो की संशोधक योग्य ट्रॅकवर आहे, योग्य पद्धतीनं तो स्पष्टीकरण करतो आहे की योग्य पद्धतीने त्याने संशोधनाची प्रक्रिया राबवली आहे. कारण अनेक लोकांचे निष्कर्ष आणि आपले निष्कर्ष जर साधर्म्य असेल तर आपली संशोधन प्रक्रिया योग्यरीतीने आपण राबवली आहे असा त्याचा एक अर्थ असू शकतो. परंतु जुळत नसतील तर न जुळण्याची कारणं शोधून ती मांडली पाहिजेत. का जुळत नाही आहेत, कोणत्या कारणांमुळे जुळत नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या समजा तुम्ही संशोधन करत असलेल्या विषयामध्ये तुम्हाला तुमचे जे उत्तरदाते आहेत समजा त्याचा मीन एज म्हणजे त्यांचं सरासरी वय, तुमच्या सॅम्पलमधल्या उत्तरदात्यांचं सरासरी वय समजा एक 30 आहे आणि तुम्ही या अनुषंगानं साहित्याचा आढावा घेतलेल्या संशोधनपर लेखांमध्ये बहुतांशी लेखांमध्ये सरासरी वय त्यांच्या उत्तरदात्यांचं हे सरासरी 50च्या वर आहे. तर इथे बऱ्यापैकी फरक पडतो आहे. असं का घडलं आहे? मग त्यांनी कोणत्या प्रकारच्या सॅम्पलिंग मेथडचा अवलंब केला आहे, तुम्ही कोणत्या प्रकारच्या नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला आहे, त्यांनी कोणत्या नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला आहे, या अनुषंगाने ते स्पष्टीकरण करावं लागेल की जेणेकरून तुमच्या नमुन्यामध्ये तरुण जास्त आले आणि त्यांच्या नमुन्यामध्ये मात्र वयस्कर व्यक्ती जास्त आलेल्या होत्या किंवा आणखीन काही त्याची कारणं असू शकतात. ती कारणं स्पष्ट केली पाहिजेत. निष्कर्ष जुळत असतील तर का आणि जुळत नसतील तर का याचं स्पष्टीकरण अन्वयार्थ लावताना संशोधकाला द्यावं लागेल. आणि जर तुमचे निष्कर्ष पूर्णतः नाविन्यपूर्ण असतील, पूर्णतः नॉवेल असतील किंवा नाविन्यपूर्ण असतील तर ते निष्कर्ष इतरांशी जुळण्याचा काही संबंध येत नाही. कारण तशा प्रकारचे निष्कर्ष यापूर्वी कोणी काढलेच नाही आहेत. असं जर असेल तर त्याचं अधिक सखोल आणि विस्ताराने स्पष्टीकरण द्यावं लागेल किंवा द्यायला हवं. वाचकाला आणि या संशोधन साहित्याशी संबंधित लोकांना तुम्हाला हे पटवून द्यावं लागेल की हे तुमचे निष्कर्ष नाविन्यपूर्ण आहेत. अशा प्रकारचे निष्कर्ष यापूर्वी कोणाच्या संशोधनामधून आलेले नव्हते आणि तुमचे नाविन्यपूर्ण कशा प्रकारचे आहेत हे तुम्हाला पटवून द्यावं लागेल आणि त्याचबरोबर त्याबद्दल सखोल विवेचन करावं लागेल. ते निष्कर्ष तसे काय आहेत या अनुषंगानं. अन्वयार्थ लावण्याची प्रक्रिया महत्त्वाची का? तर तुम्ही काढत असलेले अंतिम निष्कर्ष, त्यानंतर तुम्ही देत असलेल्या शिफारसी, तुमच्या संशोधन विषयामध्ये तुमच्या जे पॉप्युलेशन आहे, संशोधन विश्व आहे त्यातील घटकांसाठी तुम्ही देत असलेल्या शिफारसी, त्याचबरोबर या संशोधनामध्ये भविष्यामध्ये काय आणखीन संशोधन करायला वाव आहे, या इत्यादी ज्या बाबी आहेत ज्या तुम्हाला पुढे जाऊन मांडायच्या आहेत, या सगळ्या बाबी तुम्हाला तुमच्या अन्वयार्थामधूनच म्हणजे इंटरप्रिटेशनमधूनच स्पष्ट होत जातील. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारे इंटरप्रिटेशन करायला घेता आणि ते तटस्थपणे करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला ह्या बाबी हळूहळू तुम्हाला स्पष्ट व्हायला लागतील. संशोधन परिणामांचा अन्वयार्थ लावण्याची ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे किंवा हा महत्त्वाचा टप्पा आहे. संशोधकाने प्रत्येक वेळेला हे करत असताना अत्यंत काळजी घ्यायला हवी आणि आपल्या संशोधन प्रक्रियेचं स्पष्टीकरण अधिक चांगलं कसं होईल, तटस्थतेने कसं होईल हे पाहिलं पाहिजे. यानंतर आपण बघूया अहवाल लेखनाचा टप्पा. अहवाल लेखन हा संशोधन साहित्यातील किंवा संशोधन प्रक्रियेमधील म्हणूया शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. संशोधकानं संशोधन प्रक्रिया राबवत असताना जी राबवली आहे आणि त्यातून जे निष्कर्ष त्याला सामोरे आलेत की त्याने जे निष्कर्ष काढलेत त्या सगळ्याचा एक अहवाल संशोधकाला तयार करावा लागतो. संशोधन समस्या निवडीपासून ते संशोधनाचे निष्कर्ष, त्यानंतर संशोधनाच्या शिफारसी,
इत्यादी संदर्भातल्या सगळ्या बाबी त्याला एका अहवालामध्ये मांडाव्या लागतात, रिपोर्टमध्ये मांडाव्या लागतात. यालाच संशोधन अहवाल, रिसर्च रिपोर्ट असं म्हणतात. या अहवाल लेखनाचा टप्पा आपण थोडक्यात समजावून घेऊया. आत्ता म्हटलं तसं हा संशोधन प्रक्रियेमधला शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा आहे. शेवटचा अशासाठी की यानंतर आणखीन संशोधन प्रक्रिया शिल्लक राहत नाही, आणि महत्त्वाचा अशासाठी की संशोधक आपल्या संशोधनाबद्दलची संपूर्ण माहिती जगासमोर या अहवालाच्या माध्यमातून मांडत असतो. त्यानं संशोधन प्रक्रिया राबवत असताना जे श्रम घेतलेत, जे कष्ट घेतलेत, त्या सगळ्याचे रिझल्ट्स, त्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी तो जगासमोर अहवालाच्या रूपाने मांडत असतो, आणि त्यामुळे अहवाल लेखन ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. संशोधनपर अहवाल लिहिण्याचे काही विशिष्ट प्रकारचा एक ढाचा आहे, विशिष्ट प्रकारचे एक चौकट आहे. आपण ती चौकट थोडक्यात समजावून घेऊया. अहवाल लेखनाबद्दल आपल्याला पुढच्या सेमिस्टरमध्ये अधिक काही गोष्टी डिटेलमध्ये जाणून घेता येतील, कारण तिथे आपल्याला स्पष्टपणे स्वतंत्र एक टॉपिकच आहे अहवाल लेखनावर. आत्ता आपण साधारणतः अहवाल लेखन म्हणजे काय एवढं समजावून घेणार आहोत. आत्ता म्हटलं तसं अहवाल लेखनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा ढाचा किंवा चौकट आहे. त्या चौकटीमध्ये राहून संशोधकाला आपला अहवाल लिहावा लागतो. ही चौकट आपण थोडक्यात समजावून घेऊया. संशोधक जो संशोधनाचा अहवाल लिहितो, सामान्यतः त्याचे 3 प्रकार होतात. एक म्हणजे प्राथमिक विभाग, दुसरा अहवालाचा गाभा, मेन बॉडी ऑफ दी रिपोर्ट, आणि तिसरा म्हणजे पूरक विभाग. प्राथमिक विभागामध्ये सर्वात पहिल्या पानावर अहवालाचं शीर्षक, म्हणजे तुम्ही जी संशोधन समस्या निवडलेली आहे त्या निवडलेल्या संशोधन समस्येच्या आधारे त्याचं शीर्षक तयार होईल. त्यानंतर पुढच्या पेजवर किंवा पानावर म्हणूया आपण अनुक्रमणिका, संपूर्ण अहवालामधले वेगवेगळे मुद्दे, कुठल्या पेजवर कुठला मुद्दा आहे, कुठल्या पानावर कुठला मुद्दा आहे, या अनुषंगानं त्या प्रत्येक पानाला अनुक्रमांक टाकून त्या आधारे अनुक्रमणिकेमध्ये सगळी माहिती भरणं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे निष्कर्षांचा गोषवारा. काही लोकांना किंवा काही घटकांना तुमचा संशोधन अहवाल संपूर्णपणे वाचायला वेळ नसतो किंवा त्यांना त्यामध्ये फारसा इंटरेस्ट देखील नसतो, परंतु तुम्ही या संशोधनातून काय मांडताय हे थोडक्यात ॲब्स्ट्रॅक्ट, थोडक्यात निष्कर्षांच्या गोषवाऱ्याच्या आधारे तुम्हाला ते मांडायचं आहे. हे थोडक्यात अगदी कमीत कमी शब्दात हा गोषवारा, तुमचा अहवाल जर 200 पानी असेल तरीसुद्धा हा एक पान किंवा 1.5 पानामध्ये तुमचा संपूर्ण गोषवारा त्या संशोधनाचा तुम्ही मांडायला हवा. ह्या 3 गोष्टी सामान्यतः प्राथमिक विभागामध्ये येतात. त्यानंतर सुरू होतो मुख्य गाभा. हा मुख्य अहवाल आहे. त्यामध्ये सुरुवातीला संशोधन समस्येची प्रस्तावना, यामध्ये तुम्हाला ती संशोधन समस्या कशी सुचली, संशोधन समस्या काय आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, त्याच्या एकंदरीत तुमच्या अभ्यास क्षेत्रामधलं स्टेटस काय आहे, स्वरूप काय आहे, किंवा त्याची एकंदरीत व्याप्ती काय आहे, या संदर्भातली मांडणी तुम्हाला करावी लागेल. पुढच्या टप्प्यावर अहवालामध्ये तुमची संशोधन पद्धती काय आहे, तुम्ही राबवलीत. थोडक्यात तुमचा जो संशोधनाचा आराखडा सुरुवातीला तुम्ही घेतलेला होता, त्या आराखड्या तुम्ही कशाप्रकारे राबवलात हे तुम्हाला मांडावं लागेल. त्यामध्ये तुमची संशोधनाची उद्दिष्ट काय होती, गृहीतकृत्य काय होती, तुम्ही कशाप्रकारे त्या गृहीतकृत्यांची पडताळणी घेतलात, निष्कर्ष कशाप्रकारे काढलात, तुम्ही नमुने कसे माहिती गोळा करण्यासाठी किंवा आकडेवारी गोळा करण्यासाठी, तथ्य गोळा करण्यासाठी तुम्ही नमुने कोणत्या प्रकारे निवडलात, वगैरे वगैरे. माहिती घेण्यासाठी तुम्ही कुठली पद्धत वापरलात, मुलाखत पद्धत किंवा प्रश्नावली पद्धत, निरीक्षण पद्धत, वगैरे वगैरे. या संदर्भातली संपूर्ण तुम्ही राबवलेल्या संशोधन पद्धतीची संपूर्ण माहिती देता येईल. एक प्रकारे तुम्ही सुरुवातीला तयार केलेला संशोधन आराखडाच तुम्ही कसा राबवलात हे तिथे लिहायचं आहे. त्यानंतर तुम्ही घेतलेल्या संशोधन साहित्याचा आढावा मांडायचा आहे. तुम्ही कोणकोणते लेख वाचलात, समजावून घेतलात, आणि त्या प्रत्येकाचा थोडक्यात गोषवारा काय होता हे तुम्हाला संशोधन साहित्याच्या आढाव्यामधनं तिथं मांडायचं आहे. त्यानंतर परिणामांचा अन्वयार्थ आणि त्याबद्दलची चर्चा, तुम्हाला रिझल्ट इंटरप्रिएट करणं आणि त्या संदर्भातलं डिस्कशन, तुम्ही जे तथ्यावर प्रक्रिया केलेली आहात, गणितीय संस्कार केलेले आहात, त्याच्या आधारे तुम्ही त्याची चर्चा या भागामध्ये करायची आणि अन्वयार्थ लावायचा आहे. त्यानंतर पुढच्या भागामध्ये
निष्कर्ष, संपूर्ण संशोधन प्रक्रियेचे तुमचे अंतिम निष्कर्ष काय आहेत आणि असल्यास पुढच्या टप्प्यामध्ये शिफारसी. तुम्ही ज्या घटकांवर संशोधन केलेलं आहात त्या घटकांसाठी तुम्ही काय शिफारसी सुचवत आहात हे शेवटच्या भागामध्ये येईल. हा सगळा अहवालाचा मुख्य भाग आहे. इथे तुमचा खरं तर अहवाल संपतो. पण अधिक माहितीसाठी तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये काम करावं लागेल, ते म्हणजे पूरक विभाग. या पूरक विभागामध्ये एक भाग म्हणजे ग्रंथसूची. हे संशोधन करत असताना तुम्ही कोणकोणत्या ग्रंथांचा वापर केलात, कुठली कुठली पुस्तकं वापरलात, त्या पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, प्रकाशकांची नावं, शक्य असल्यास तुम्ही कुठल्या पानावरचा कुठला संदर्भ वापरलात, तो पान नंबर वगैरे वगैरे या संदर्भातली पूर्ण माहिती अल्फाबेटिकली बिब्लिओग्राफीमध्ये द्यायची आहे. त्याचबरोबर बिब्लिओग्राफीमध्ये रेफरन्सेस पण द्यायचे आहेत. रेफरन्सेस म्हणजे संदर्भ. तुम्ही अनेक वेळेला इतरांची कोटेशन्स, इतरांनी काय म्हटलं आहे वगैरे वगैरे यासारख्या गोष्टींचा तुमच्या संशोधनामध्ये उल्लेख करता. त्याच्याबरोबर तुमच्या निष्कर्षांची तुम्ही तुलना करत असता, विशेषतः अन्वयार्थ लावत असताना. तर त्या संशोधनपर लेखांचा संपूर्ण सूची, रेफरन्स, संदर्भ तुम्हाला या बिब्लिओग्राफीमध्ये मांडावे लागतील. सामान्यतः आपण संशोधन साहित्याच्या आढावामध्ये ज्या वेगळ्या प्रकारचे लेख घेतलेले असतात किंवा अभ्यासलेले असतात त्या लेखांचा सुद्धा, ते लेख कोणाचे आहेत, ते कुठल्या संशोधन पत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत, तो अंक कधीचा आहे, कुठल्या वर्षाचा, कुठल्या महिन्यातला वगैरे वगैरे, की त्याचे काही क्रमांक वगैरे असतील तर पेज नंबर वगैरे किंवा पान क्रमांक वगैरे, ह्या सगळ्या संदर्भातली माहिती तुम्हाला रेफरन्सेसमध्ये, संदर्भामध्ये म्हणजेच बिब्लिओग्राफीमध्ये मांडावी लागेल. बिब्लिओग्राफी ही वाचकासाठी रेडी रेफरन्स असतो, तयार स्वरूपाचा संदर्भ असतो. तुमच्या संशोधन अहवालाच्या वाचकाला समजा उद्या वाटलं की या संशोधकानं जे संदर्भ दिले आहेत वेगळ्या लेखकांचे आणि वेगळ्या संशोधकांचे, त्यांचे मूळ संशोधनपर लेख काय आहेत हे जर त्याला वाचण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याला ते सहजपणे उपलब्ध करून घेता यावेत. अशा प्रकारचा संदर्भ, लेखकाचं नाव, प्रसिद्धीचं वर्ष, संशोधनपर लेखाचं टायटल किंवा शीर्षक, त्यानंतर प्रकाशकाचं, संशोधनपर पत्रिकेचं नाव, प्रकाशकाचं नाव, अंक कोणत्या वर्षातला, कधीचा, किती क्रमांकाचा, त्याचा कुठल्या अंकातल्या कुठल्या पेजपासून कुठल्या पेजपर्यंत किंवा कुठल्या पानापासून कुठल्या पानापर्यंत हा संशोधनपर लेख छापला गेलेला आहे, अशा स्वरूपाची ती माहिती असली पाहिजे की जेणेकरून एखाद्या वाचकाला वाटलं की हा मूळ संदर्भ तपासून बघावा तर त्याला सहजपणे उपलब्ध व्हायला हवा. अशा प्रकारे तुम्हाला बिब्लिओग्राफी म्हणजे ग्रंथसूची पूरक विभागामध्ये जोडावी लागते. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे परिशिष्टामध्ये काही पूरक गोष्टी येतात. उदाहरणार्थ तुम्ही समजा तथ्य संकलनासाठी म्हणजे माहिती आणि आकडेवारी गोळा करण्यासाठी जर तुम्ही प्रश्नावली पद्धत वापरली असाल तर तुमची जी प्रश्नावली जी आहे क्वेश्चनरी, ती प्रश्नावली आहे तशी इथं देणं अपेक्षित आहे परिशिष्टामध्ये. म्हणजे वाचकाला जर वाटलं की यानं कोणत्या प्रकारचे प्रश्न कसे विचारले होते समजावून घ्यावं वाटलं तर त्याला ती उपलब्ध व्हायला पाहिजे. ती प्रश्नावली आहे तशी द्यायला हवी. जर तुम्ही मुलाखत पद्धत वापरली असाल तर ते इंटरव्ह्यूचं शेड्यूल काय होतं तुमचं, प्रश्न कुठले होते त्याच्यामध्ये विचारले, ते तुम्ही द्यायला हवं. ते तुम्ही देऊ शकता परिशिष्टामध्ये. त्याचबरोबर आणखीन काही अधिक रेफरन्स तुम्हाला द्यावेसे वाटत असतील, उदाहरणार्थ तुमचा जो संशोधन विश्व आहे ते संशोधन विश्व एखाद्या भौगोलिक एरियाशी, विभागाशी संबंधित असेल तर त्या भौगोलिक विभागाचा नकाशा सुद्धा तुम्ही इथं परिशिष्टामध्ये देऊ शकता की जेणेकरून वाचकाला उद्या वाटलं की नक्की हा कुठल्या भागामधले संशोधन आहे समजावून घ्यायचं तर तो त्या नकाशाच्या आधारे तो समजावून घेऊ शकेल. या स्वरूपात जी माहिती तुम्हाला संशोधनाच्या संशोधना अहवालाच्या वाचकासाठी उपयोगी पडेल असं वाटतं ते सगळी माहिती या परिशिष्टामध्ये तुम्ही देऊ शकता. तर या अहवाल लेखनामध्ये या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला उल्लेख करावा लागेल आणि त्याच क्रमानं, याच मुद्द्यांच्या क्रमानं तुमचा अहवाल तुम्हाला लिहावा लागेल. धन्यवाद.